तर काय हे विषय चला सांगतो, त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघून घ्या. सकाळी लवकर आवरून चाललेलो शूटवर. शूट होतं शिरोळच्या कारखान्याजवळ. 80-10 घालून मी डायरेक्ट निघालो रत्नागिरी हायवेला. तेवढ्यात आपले पारसदा आले. पारसदा गाडी पळवायला का सुट्टी दिन झालती. पोहोचलो आम्ही शूटच्या लोकेशनवर. तेवढ्यात आपले पारसदा कस करतात बघा. चलो तेवढ्यात ग्रूम आणि ब्राईडची थाटात एंट्री झाली. चालू केलं मग आम्ही पण शूटला. आमची टीम काय सुट्टीत दिन झालती. लाव पोज काढ फोटो. दुपारचं शूट तर कम्प्लीट झालतं. संध्याकाळी होतं रिसेप्शन. तोपर्यंत विश्रांती घ्यायचं म्हटलं. तेवढ्यात बारक्यानं लावलं नियोजन. पारसदा आणि अत्तुलबाई डायरेक्ट कॅमेरा साईडला ठेवून लोळायला लागले. संध्याकाळचं शूट आम्ही डायरेक्ट क्लोजअप पासून चालू गेलो. आमची श्रुती दिदी पण काय सुट्टी दिली नव्हती. डायरेक्ट लाव पोज घे व्हिडिओ. पारसदा म्हणाल मला फोटो काढायला आणलात काय फ्लॅश धरायला आणलात. आमची फोटोग्राफरची टीम काय मोठीच होती. कपलला प्रश्न पडलेला कोणाकडे बघू आणि कोणाकडे नाही. ही बघा आमची टीम. संध्याकाळच्या कार्यक्रमाला पब्लिक तर लई चालती. शूट आवरायला आम्हाला 11 वाजले. सगळं आवरून जेवण त्यान करून घेतलो. शूट आवरून आम्ही घराकडे निघालो. पारसदा काय थंडीचं नियोजन गच्च करून आलते. या थंडीमुळे काहीतरी जुगाड लावून मी कानाला रुमाल बांधलो. निघालो आम्ही घराकडे. घरला यायला आम्हाला 12 वाजलेले. आजच्यासाठी एवढं. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून घ्या.